आम्ही एकटेच 50-55% आम्हाला फक्त त्या वाटर जायचं नाही, आम्ही कोणालाच भेट नसतो. तू काय म्हणतो टक्की दे, टपकायचं नाही आम्हाला, कोणाच्या वाटात जायचं नाही. तू मग चिघळायचा प्रयत्न करतो, ओबीसीला मराठ्याला चिघळायचंच नाही आम्हाला. नसता आम्हीच एकटे 50-55%. गोळा होईल तरच सुरू होईल. पण मी आहे तर शांततेतच आंदोलन होणार, माझा मराठा समाज हे करणार, पण आरक्षणच घेणार, सुट्टी नाही. आता शेवटचा टप्पा आहे, उगाच चिल्लर विषय राहिला अंमलबजावणीचा. आपण ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस 57 लाख नोंदी सुरुवातीला सापडल्या, बंद केलं, परत सुरू केलं. शिंदे समिती गठीत होत नव्हती, गठीत झाली, पुन्हा बंद केलं, पुन्हा सुरू केलं, पुन्हा तिला बढती मिळाली, पुन्हा आंदोलन मागे घेतलं, पुन्हा सुरू केलं. मुलींना राज्यभर ओबीसीच्या सवलती मोफत लागू झाल्या. आपण पुन्हा आंदोलन बंद केलं, पुन्हा सुरू केलं. परिवारासाठी गावागावात शिबिर सुरू झाले. किती डाटा जमा झाला हे सुरू झालं. देवस्थानाचा GR निघाला, जो कधीच निघत नव्हता. भाटांचं घ्यायचं सांगितलं, 33-34 घेत नव्हते, ते घेतलं 5व्या आंदोलनात. प्रत्येक आंदोलनात आपण यश मिळालं, म्हणजे 6 महिने हे लगातार सुरू आहे. हे काय सुरू आहे तेच सांगतो आधी तुम्हाला. ऊन लागा लागलं 6 महिने हे काय सुरू आहे ते आधी सांगतो. मराठे काय आहेत माहितीये का, एकदा एखाद्या लढाईत घुसले तर टिळा लावल्याशिवाय माघारी येत नाही. हे सलग सुरू आहे ते. आणि मध्ये काय सुरू आहे माहितीये का, गनिमे कावायचे झपके. म्हणजे एका एक शिवाजी महाराज नाही का मावळे किल्ल्यावर चढले, रंचित खाली आले, रंचित कुंकुम वर गेले, परत सकाळी येऊन झोपले. तसं सुरू आहे मध्ये. फाटकून आंदोलन उपोषणाच केलं, तुम्ही उली दिली इकडे तिकडे रस्ता रोड केला, मोर्चा काढा, लगेच एक मागणी मान. मुंबईला गेलो, आधी सूचना घेऊन आलो. आता अंमलबजावणीसाठी हे सलग काय सुरू आहे माहितीये का, जो मुद्दा हातात घेतला तो माग ठेवायची मला सवय. 15 दिवस केलं, मग घरी गेला, 2 महिने परत सुरू केलं, 6 महिने झाले. एकदा सुरू केलं की त्याचा शेवट होतो, हटायचं नाही. याला मराठीमध्ये शेवटी गंधच लावायचा, टिळाच लावायचा, तवा घरी यायचं. असे लढलेले छत्रपती शिवरायांचे पहिले मावळे. एक तर मरून यायचं, नाही तर टिळा लावून यायचं. तसं आता फक्त अंमलबजावणी राहील. शेवटचं पण शांततेत करायचं, ठरलेल्या वेळेप्रमाणे करायचं. मग त्यांचा जाम हो तिकडं नाही तिकडं काही हो, रस्ता कोणता असो आपल्याला नाही देणं घेणं. आपल्या वेळेत आपण करायचं. कोणाची गाडी पेटवायची जाळायची नाही, कोणाचीच. आणि जाऊन मात्र त्या वेळेत द्यायची बी नाही. ती पोलीस बांधवांची जबाबदारी, त्या वेळेत त्याची गाडीने जाऊ द्यायची. मग तो कोणी असं. आपला 4था मुद्दा तुम्हाला वृद्ध माणसाला सांगितला. 5वा, काही राजकीय नेत्यांना लय कळली, काही लय त्रास दिला का रे मला, तुला शहरात आले होता की. मग आपल्या खेड्यातले बिचारे पोर ते घाबरते, नाही तर त्याचे कार्यकर्ते शहरातले, नाही तर त्याचा पुतण्या ते स्वाड्याला असतो त्याने, ते बांड खैर, परत त्याचं पोरग त्याला भैया म्हणतो आपण, त्याला हाकता येणार नीट त्यो, आणि त्याचा बाप साहेब आपण करून ठेवला. मग येणे आपल्याला धमकी टाकायची. म्हणजे निवडून आपल्या जीवावर आला, मंत्री आपल्या जीवावर झाला, तो धमकी टाकणार. लय शाना झाला वाटतो तो सध्या, माझ्या विरोधात पोस्ट टाकतो, आंदोलन करतो, आणि तुला दाखवतो सध्या मराठी खेळतोवर करशील, मग दाखवतो. असा जर म्हणला, 5वा मुद्दा आहे, असा जर म्हणला आणि एखाद्या पोराला खेड्यातून शहरात गेल्यामुळे त्रास झाला, त्या पोराने त्रास झाल्यावर मार्का खायना, गावाकडे येऊन सांगायचं यांनी मला असं असं केलं. आणि त्यांनी पुऱ्या तालुक्यात ती वार्ता मराठींना पसरायची. पुऱ्या तालुक्यात जायचं. त्याचा आपलं पोरग कुठं भेटलं त्याला, डांबरीवर कुठंतरी चापड चोपट हाणायला, त्याचा पुतण्या कुठंतरी गठनच ना, त्याचं पोरग कुठंतरी गठनच ना. जशाल तसं नाविलाज आहे ना आमचा. तू दादागिरी करतो, तू काय बाप आहे का आमचा दादागिरी करायला, तो भेटेनच ना.
तू आमच्या कुटुंबाला त्रास देणार तर तो कुटुंब कुठंतरी शिकतच असेल ना. शाळा कॉलेज तो बंगल्यातच मध्ये घालू. तू आमच्या पोराला त्रास देणार, आमच्या कुटुंबाला त्रास देणार तर तुला कुटुंब असेल ना. ध्यानात राहू द्या. हो, तुम्ही बी आणि तो नेत्याने बी जशाल तसं उत्तर भेटणार आहे. एक दिवस मग तुम्ही जर असा काही त्रास दिलाच तुमच्यावर अशी वेळ येणार, मराठा तर तुमचं काही फिरणारच नाही. पुतण्या तो पोरग कुटुंब ते कुत्र तुपलं तो छिंडायचं. तुझ्या हाताने तो उघडा पडू नको. माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नेत्याला, मराठ्यांच्या पोरांना त्रास देऊ नका. आम्ही कोणी तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही दिला आमच्या परिवाराला कुटुंबाला या त्रास मराठ्याचा, तुम्हाला त्रास जसं तसं होऊ शकतो. तुमच्या हाताने तुम्ही उघडा पडू नका, नाही तर शांत झोपून राहा. करू द्या समाजाला त्यांच्या न्यायासाठी लढाई. शांत घरी झोपा. वाईट संदेश का माय बाप होईल त्यांना येऊ आपला. बिनधास्त घरी राहतो. विरोधातही जाऊ नका. नाही आमच्याकडे यायचं. 5वा मुद्दा, ज्या पोराला त्रास होईल त्याच्या मदतीला सगळ्यांनी जायचं. एखाद्या गावाने गावाच्या मदतीला कधी जायचं? आंदोलनासाठी, रास्ता रोकोसाठी नाही. आपण आपलेच करायचे. पण त्रास झाला उघडं पडून द्यायचं नाही. या गावात त्या गावाच्या, त्या गावात ह्या गावाच्या मदतीला. बरं यांचं एखादा अर्धा गावामध्ये असं बाजून आपलाच येडा आहे ना. पुऱ्याने तिथं जायचं. 20-25 गाव भले 50-60 हजार एकदाच. जेव्हा विचारायला काय दुखत होतो पुढं पुढं. हो, हे करावं लागणार आहे. याच्यासाठी मी गोधडी ते तुला नाही कळायचं. तू माझ्या गोधडीचा विचार करू नको भाऊ. तुला रती बदलावी तो. आपल्या पोराला जर एखाद्याला तिथं मुद्दा सांगितलाच मी, जाणीवपूर्वक निष्पाप पोरांना कोणीतरी काहीतरी आपल्या आंदोलन झाल्यावर करून गेलं तर आपल्या निष्पाप लोकांना आंदोलन केले तुम्हीच आणि तुम्हीच केलं असं म्हणून अंदाजे गुन्हा दाखल करून त्या निष्पापाला जर पोलीस स्टेशनला नेलं त्याच्या मदतीला पुऱ्या गावाने जायचं. त्याला उघड्यावर पडू द्यायचं नाही. हे सगळ्यांनी आंदोलन सांभाळा. कारण हे होऊ शकतं. आपण दिवस आंदोलन करू, एखादं आपलं झाल्यावर करणार, मग पोलिसांना संशय येणार तुम्हीच केलं असं. एखादं राज्य काही करतील ती आपल्यावर येणार. तू शोध म्हणायचं ते राज्य कोणी काय केलं ते आम्हाला माहित नाही. कोणी रोजची रोड आलेला, कोणी कोकण काय केलं. आपल्या हातून कोणाची गाडी फुटणार नाही, जाळपोळ होणार नाही. याची जबाबदारी आपली. कोणी काही करल आपला आंदोलन संपल्यावर त्याची जबाबदारी आपली नाही. त्याला त्यांनी शोधून काढायचं. कारण कुणी रानावनात रातची काही करील रस्त्यानं, त्याला आपण काय करणार? आपलं नाव बदनाम होण्यासाठी ते रातची सुद्धा काय करू शकते, रातची आंदोलन करू शकते आणि आपल्यावर येऊ शकते. त्याच्यामुळं ती जबाबदारी आपली नाही. आपल्या पोरांच्या मागे उभा राहा. आता शेवटचा मुद्दा आहे. 7 सांगतोय, 7वा 24 तारखेपासूनच चिदा सगळे. आता गावचे आंदोलन सुरूच आहेत कायम. पण त्यानंतर 29 तारखेला आपण असं करावं. काय तिकडं मग राणा शांत नेमका मुद्दा सांगायचा परत म्हणतात मला आय करत नाही सांगतो बरे. बाकीच्याला बेजार करतात. हे बघा लेकरांचं नशीब आहे माय बाप म्हणून उन्हात तळायला लागला तू. इथं ना तुमचा स्वार्थ आहे ना माझा. आपण महाराष्ट्राचे लेकर मोठे व्हावे म्हणून इथं एक आलो नसता. इथं उन्हात तळपायला आलेलं नाहीत. आपण लय जीवानी एक झालो. ऊन बघणार, पाऊस बघणार, थंडी बघणार, याचीच लय पोटदुखी काय जाणार. यांना कसंच काय व्हायनामध्ये एका हाकेवरच पळत येते एकामेकाच्या. कसे कुणकुण एक झाले कसे फुटणार. पर्याय सांगतो. 7वा मला वाटतं आपण गावात आंदोलन करणार आहे 24 तारखेपासून. 29 तारखेला असं आंदोलन करायचं. एकच ते रास्ता रोकोचं कंपल्सरी आहे. फक्त एक मध्ये, कारण 6 दिवस होते जवळपास. मला वाटतं 24, 25, 26, 27, 28, 29 किती 6 का 5? 6. एक 6व्या दिवशी थोडी झलक शांततेची. हा
29 तारखेला पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीनं, गावाच्या नाही, पुरा जिल्हा एका जागेवर केंद्र करायचं, एकच जिल्ह्याचा मोठा रस्ता रोको करायचा, लाखोचा, काही 25 किलोमीटर जागाच नाही पुरली पाहिजे उभा आहे. एकच 29 तारखेला जिल्ह्याच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात एकच रस्ता रोको करायचा आणि अख्खे गावाची गाव भरून तिथं यायचे. त्या जिल्ह्याच्या जिथं नियोजन केलं तिथं एक बी 29 तारखेला मराठा घरी नाही राहायला पाहिजे. एक बी पुरे जिल्ह्याच्या ठिकाणी एकच आंदोलन करायचं, रस्ता रोको त्याला विना आदर्श शांततेचे म्हणजे तुम्ही जाळपोळ करता असा रस्ता रोको जगात आतापर्यंत झालेला नसेल एवढा मोठा रस्ता रोको ह्यो पहिला गिरीश बुकातच नोंद झाली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात 29 तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मुंबई शहरासह मुंबईतल्या सुद्धा सगळ्या मराठ्यांनी जमायचं. प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीने एकच 29 तारखेला. लक्षात आलं का? फोडून सांगायचं. जिल्ह्याच्या वतीनं 29 नाही दुपारच्याला की जिल्ह्याची वेळ ठरवा ना. जिल्ह्याला अधिकार दिला, जिल्ह्याच्या वतीने एक रस्ता हो. पेपर किती वाजता आहे? पेपर 29 रविवारी. मग हे आमचं आंदोलन आहे ना आजी आजोबाचं, त्याला यायला रस्ता राहील ना आमच्या मुलीकडे. नाही 29 ला किती वाजता आहे पेपर? बघा ना पाटा 2 वाजता. 2 येतात बरं. 1 ला करायचं मग एक रविवारी वार कधी? तारीख किती? अरे 1 तारखेला काय मग पेपर नाही का? पेपर 3 ला लय लांब होतो ना. इतक्या दिवस आंदोलन कशाला पटकून घ्यायची त्यांना. या रस्ता रोकोच्या आतच झालं पाहिजे, कारण हे रस्ता रोको लहान नसणार आहे. अख्खे जिल्हे जाम होणार आहेत. कमोड लाग रे. अरे काय राव थोडं राहिलं मोकट नाही राहिलं जमते का काय तुम्हाला? आपल्याला निर्णय होते आणखी राहिले परत मग बोंबालतात माया राव. नाही 25 ला जवळ होतं.